नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण चंदन शेतीविषयी पाहूया। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी चंदन लागवडीविषयी मला काही प्रश्न विचारले होते की झटपट श्रीमंत करणारे हे झाड आहे, लाखो नव्हे तर करोडो रुपये मिळवून देते, म्हणजे करोडपती व्हा असे बॅनर आपण ठिकठिकाणी वाचलेत किंवा यूट्यूबवर बघितलेत, म्हणजे खरंच आहे का? तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही प्रायोगिक तत्त्वावर काही झाडं लावली पण जगली नाहीत, ती कशी काय, म्हणजे कशी लावायची, काळजी काय घ्यायची, चंदन लावताना किंवा रक्तचंदन मध्ये महाग कुठलं, आणि ते लावलं तर आपल्याला फायदा होईल काय, शासन परवाना मिळेल काय, किंवा अनुदान आहे का त्याला, असे बरेच प्रश्न होते आणि त्याची आजचं उत्तर आपण बघणार आहोत। मित्रांनो, चंदन हे परान्न जीवी आहे, म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या अन्नावर तो जगतो, तो स्वतः अन्न कमवत नाही आणि दुसऱ्या झाडाच्या मुळांवर म्हणजे त्या मुळाने कमवलेलं अन्न तो स्वतः काढून घेतो आणि स्वतः मात्र तो काही अन्न म्हणजे जमिनीतून घेत नाही, आणि म्हणून त्याला परान्नजीवी म्हणतात किंवा परजीवी पण म्हणतात। आणि बघितलं तर जगातलं सगळ्यात महाग लाकडामध्ये चंदनाचं लाकूड येतं आणि उत्तम दर्जा जर तुम्ही बघितलं तर 1 केजी लाकडाची 30,000 पर्यंत किंमत आहे, म्हणजे किलोचे 30,000 रुपये मिळू शकतात। म्हणजे जर उत्तम क्वालिटीचं जर तुम्ही लाकूड बनवलं तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो। तसेच त्याचे 1 ते 1.5 लाख रुपये जवळजवळ 1 केजी तेलापासून मिळतात, म्हणजे तेलाची किंमत सुद्धा भरपूर महाग आहे। आणि मग एवढ्या महाग लाकूड असूनही त्याची मोठ्या प्रमाणात लागवड का नाही बरं? हे निसर्गता तो वाढत असतो, जंगली झाड आहे, उत्पन्न जास्त देतो, मग त्रुटी काय आहेत? अशा बऱ्याच व्हिडिओमधून लोकांना काही आकडेवारी फुगवलेल्या वाचलेत त्यांनी, आणि त्याच्यावर बाळून जर बऱ्याच काहींनी जर लागवड केली तर ते नुकसानात पण जाऊ शकतात। तर आमिषाला बळी पडून नुकसानात येण्यापेक्षा आपण त्याची सत्यता जाणून घेऊया। तर कमीत श्रमात जास्त मोबदला घेण्याची वृत्ती सगळ्यांची असल्यामुळे जो मोठे आकडे फुगवून लोक त्या आमिषाला बळी पडतात, आणि या नादात काय करतं, व्यवस्थापन समजून न घेता चंदन लागवड करून चंदन लागवड ही नुकसानात्मक येऊ शकते। बघा, विचार करा, चंदनाचे मूळ स्थान मलायद्वीप बसून भारतात जवळजवळ तुम्ही दक्षिण भागामध्ये भरपूर पिकतो, आणि जर तुम्ही विचार केला तर दक्षिणेला म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात चंदन आढळतो। म्हणजे तुम्ही बघाल तर चंदन तस्कर वीरप्पनचं नाव त्यामुळे मोठं फेमस झालं कर्नाटक। आणि पावसाळी भागात म्हणजे जिथं पाऊस जास्त आहे अशा कुठल्याही भागात होऊ शकतो। महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी चंदन होतो, चंद्रपूर पासून सिंधुदुर्गापर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाळी भागामध्ये जिथं पाण्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे चंदन मोठ्या प्रमाणात होतो। सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यामध्ये तुळस, दाबोली किंवा मठ मध्ये चंदनाची जंगले आहेत, म्हणजे निसर्गता वाढतोय तो। आणि वेंगुर्ल्या मठाचा जर तुम्ही विचार केला तर मठामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात चंदनाची लाकडाची चंदन बारा आहे, आणि चंदन बारा म्हणजे काय, ते एक ठिकाण असं आहे की त्या ठिकाणी चंदन भरपूर मोठ्या प्रमाणात चंदन आहे। आता मोठी झाडं नाहीत, छोटी राहिलेली आहेत, पण ठीक आहे, आणि त्याची बरीचशी तस्करी झाल्यामुळे हे प्रमाण आता कमी होत चाललंय। चंदनाच्या लाकडावरून काही त्याचे प्रकार पडलेले आहेत, आणि त्यामध्ये पहिला जो आहे तो पांढरा चंदन म्हणजे सफेद चंदन म्हटला जातो, ज्याला वास येतो। दुसरा आहे लाल चंदन, त्याला म्हणतात रक्तचंदन, त्याच्या रखत बाहुल्या तयार करून स्किन डिसीजसाठी पूर्वी वापरल्या जायच्या। मलायगिरी चंदन, मयूर चंदन, नागचंदन असे काही प्रकार आहेत, आणि त्यातला पांढरा म्हणजे जो सफेद चंदन आहे तो सगळ्यात जास्त मागणीचा आहे। आणि त्यातील जो लाल चंदन जो रक्तचंदन म्हटला जातो, ज्याला रखत बाहुली बनवून ती स्किन डिसीजसाठी पूर्वी लोक वापरायचेत, म्हणजे आयुर्वेदात त्याला बऱ्यापैकी मागणी आहे, तर हे बाहेरील देशात म्हणजे विकावं लागतं तुम्हाला। आणि ह्या लाल चंदनाचं तुम्हाला पूर्ण झाड म्हणजे मोठंच्या मोठं झाड तुम्हाला विकावं लागतं। पण त्याऐवजी जो पांढरा चंदन जो तुम्ही बघाल तर तुम्ही 100 ग्रॅमचा तुकडा म्हणजे जो साड म्हणतात, त्याला केद म्हटला जातो किंवा आतला हार्डवूड म्हटलं जातं, तो हार्डवूडचा भाग तुम्ही 100 ग्रॅमचा तुकडाही तुम्ही विकू शकता मार्केटमध्ये किंवा कुठेही विकू शकताय। म्हणून पांढरा चंदन हा सुवासिक असल्यामुळे त्याला चांगली मागणी आहे, मार्केटमध्ये त्याला खरेदी केला जातो। त्याचा उपयोग अगरबत्ती किंवा सुगंधी द्रव्य औषधामध्ये सोय होतो। चंदन हा शीतल असल्यामुळे दाह कमी करणारा, रक्तदाब, रक्तदोष, त्वचा रोग, सूज कमी करणारा आहे। त्याचं तेल जे आहे ते ऊर्ध्वपातन क्रियेने काढलं जातं, आणि त्याला इतकी मागणी आहे की तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 1 टन लाकडापासून जवळजवळ 10 पौंडपर्यंत त्याचं तेल मिळतं, आणि बाजारात त्याची इतकी किंमत आहे की 1 लिटर किंवा 1 किलो तेलाची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 लाख इतकं किंमत आहे त्याची, म्हणजे उच्च दर्जाचं तेल
हे केलं जातं, म्हणजे त्याला मागणी आहे. आणि त्याची जर बघाल तर तेल कारखाने कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात, बंगळूर, म्हैसूर या भागात जास्त आहेत, आपल्याकडे इकडे महाराष्ट्रात नाही आहेत. आणि याच्या तेलापासून जवळजवळ 180 प्रकारची औषधे बनवली जातात. मूळ खोड या तर वापरला जातो, पण त्याची पानं जी आहेत आणि त्याचं वॅक्स बनवलं जातं, की चहा पावडर बनवलं जातं, किंवा सॉफ्टवूड आहे म्हणजे जे गोडा भाग म्हणतात तो, त्याच्यापासून तुम्हाला फेस पावडर किंवा साबण, अगरबत्ती, म्हणजेच चंदनाचा कोणताही भाग वाया जात नाही. आणि बिया पण तुमच्या 400 ते 450 रुपये किलोनी रुजवणीसाठी वापरल्या जातात. आता आपण चंदन झाडाविषयी जरा आणखी सविस्तर पाहूया. चंदनाचं झाड हे सांगितलेले जाते की 15 वर्षांनी उत्पादनक्षम देते, पण मित्रांनो लक्षात घ्या की हा जो आकडा आहे तो व्यवस्थापन जर उत्तम असेल तरच आहे, किंवा तुम्ही जर व्यवस्थापन जर व्यवस्थित केला तर तुम्हाला साधारण 15 वर्षात एक 5-6 किलोचा चंदन मिळतो. आणि त्याला फुले यायला सुरुवात झाल्यापासून आतल्या गाभ्यामध्ये सुगंध येण्यास सुरुवात होते. आणि जर आपण जर बघितलं तर त्याचं होस्ट झाड जे आहे ते ज्याच्यावर ते उपजीविका करते त्याची चांगली वाढ होणं गरजेचं आहे. आणि ते चांगलं असेल तरच चंदन चांगला वाढतो. आणि सुगंध आणि तेल तयार त्याचं जे होते कशामुळे, तर होस्ट झाड जर उत्तम मिळालं तरच त्याच्यात तेलाचं, म्हणून शक्यतो कडुनिंबाचं तेल, कारण ते कडुनिंबाच्या शरीरात पण तेल आहे, म्हणून त्याच्यावर जर होस्ट झाड म्हणून जर आपण वापरलं तर चंदनामध्ये तेलाचं प्रमाणही चांगलं वाढतं, त्याचा दर्जा वाढतो. म्हणजे चंदनाची स्वतःची मुळं ही अन्न स्वतः घेत नाहीत, तर ती बाजूच्या झाडाच्या मुळात घुसतात आणि त्यांच्या मुळांनी गमवलेलं जे अन्न आहे ते हे खातात आणि त्याच्यावर हा वाढतो. म्हणून तो परान्नजीव आहे, दुसऱ्याच्या अन्नावर जगतो. म्हणून पिशवीत सुद्धा चंदन लावताना बियापासून जेव्हा आपण अभिवृद्धी करतो त्यावेळी त्याच्याबरोबर त्या पिशवीत तुरीसारखं झाड आपल्याला लावावं लागतं, जेणेकरून त्याच्या मुळावर हा चंदन जगतो. जर तुरीचं झाड मेलं तर चंदन लगेच मरतो. म्हणून चंदन लागवड करताना बाजूला दुसरं झाड पाहिजेच, अन्यथा ते जगत नाही, म्हणजे सिंगल चंदन लावून चालत नाही. आणि म्हणून चंदनाच्या बाजूचे जे झाड लावतो ते जास्त फोफावत नाही किंवा वाढत नाहीत. जसं बघा, विचार करा, लहान मुलाच्या पोटात जंत होतात आणि जोपर्यंत जंत आहे तोपर्यंत मुलाची वाढ चांगली होत नाही. म्हणून जंतनाशक औषध आपण दिलं की जंत पडले की मुलाने खाल्लेलं जे अन्न आहे ते त्याच्या शरीराला लागतं आणि मुलाची वाढ चांगली होते. तसंच हा प्रकार आहे. त्याचा थोडासा उलट आहे की जेणेकरून तुम्ही दुसरं झाड लावल्यानंतर त्यांनी कमवलेलं अन्न चंदन खाणार आणि चंदन तुमचं चांगला वाढणार. पण त्यावेळी जर चंदनाला पाणी दिलं तर आतमध्ये साड भरत नाही, म्हणजे थोडक्यात हार्डवूड जे म्हणतात, वासाचा भाग जो असतो तो भरत नाही. म्हणून चंदनाला पाण्याची गरज नाही, 2 ते 3 वर्षानंतर पाणी बंद करावं लागतं आपल्याला. त्याचप्रमाणे चंदन स्वतः खात नसल्यामुळे त्याला खत देण्याची गरज नाही, त्यामुळे बाजूच्या झाडाने जर खत दिलं तर चंदन जास्त मोठा होतो. आणि स्वतःचं ते खत घेत नसल्यामुळे तो शेजारच्या झाडाच्या वरच उपजीविका करत असतो. आणि हे कोरडवाहू पीक असल्यामुळे ते पावसाच्या पाण्यावर जगतं आणि पाणी बंद झाल्यानंतर चंदनाच्या झाडामध्ये किंवा सुगंध वाढायला सुरुवात होते. चंदनाचं जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केल्यास 20 वर्षात 20 किलोचं झाड बनतं, म्हणजे त्याचं खोड बनतं. पण त्यातील हार्डवूड म्हणजे जे साड म्हटलं जातो, ज्याला कोकणामध्ये केद म्हणतात, म्हणजे लालसर जो भाग आहे तो जवळजवळ केद आहे तो आपल्याला 6 ते 7 किलोच मिळतो. त्यामुळे त्या हिशोबाने आपण लक्षात घ्या की, आणि तो जो चांगल्या प्रतीचा असला तरच त्याला चांगला दर मिळतो, अन्यथा सर्वसामान्य त्याला एक 4 ते 5 हजारच्या आसपास रेट हा मिळतो. सर्वसामान्यपणे जंगली पद्धतीने जर त्याला वाढायला दिलं तर तयार व्हायला 40 वर्ष लागतात. आणि या 40 वर्षात तो 10 किलोचं चांगलं लाकूड देतो, म्हणजे सुगंधित लाकूड देतो. आणि म्हणजे जर प्रत जर चांगली असेल तर त्याचे जास्त पैसे मिळणार. लाकडातील सुगंध आणि त्यातील तेल यावरून त्याची प्रत ठरवली जाते आणि त्या प्रतीनुसार त्याला किंमत मिळते. म्हणजे 5,000 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत किलोचा रेट आहे. पण जर उगाळणीसाठी किंवा जर कमी दर्जाचं जर समजा सुवासिक जर लाकूड पाहिजे असेल तर ते 2,000 रुपये किलोनी सुद्धा मिळतं. म्हणजे त्याला गोडा चंदन म्हणतात, गोडा भाग म्हणतात. लागवड ही बियापासून केली जाते आणि या बिया सहज ते रुजत नाहीत. पूर्ण तयार झालेल्या बिया जर आपण पक्ष्यांनी जर खाल्ल्या तर त्याच्या विष्ठेमार्फत पडूनही रुजतात, पण त्याचं प्रमाण 30 ते 35% आहे. पण जर 250 ppm GAची जर आपण ट्रीटमेंट दिली आणि जर चांगलं 2 वरचं वेस्टर्न काढून टाकलं आणि छोट्या पांढऱ्या बिया ज्या असतात त्या 12 तास GAच्या द्रावणात जर ठेवलं तर आपल्याला रुजण्याचं प्रमाण चांगलं वाढतं. आणि पोटा मिश्रित किंवा तुरीच्या झाडाबरोबर जर लागवड केली तर हे रोपं चांगल्यापैकी रुजतात. चंदन लागवडीसाठी शासन सबसिडी मिळते,
पूर्वी लागवडीस परवानगी नव्हती, पण 2017 पासून ती खुली करण्यात आली आणि अनुदान पण देण्यात आले आणि या पिकाचा औषधी आणि सुगंधी औषधीमध्ये समावेश करण्यात आला, त्यामुळे याला केंद्र राज्याची सबसिडी मिळते। जवळजवळ एकरी 28,400 सध्या त्याचं अनुदान आहे आणि 12x15 वर म्हणजे फुटावर जर तुम्ही लागवड केली तर जवळजवळ 400-450 झाडं बसतात आणि 6.5च्या वर जर pH असणाऱ्या जमिनीतच पांढऱ्या चंदनाची लागवड करावी आणि 6.5 पेक्षा जर कमी pH असेल तर त्या जमिनीत लाल चंदन लागवड केली तर चालते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लागवडीची नोंद ही DFO म्हणजे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर याच्याकडे तुम्हाला करावी लागते आणि नोंद करून सातबाऱ्यामध्ये पीक पाहणी मध्ये नोंद घातली की तयार झालेल्या झाडांची मग तुम्ही लिगली विक्री करू शकता आणि उत्पन्न घेऊ शकता। मित्रांनो, अशा प्रकारची जर तुम्हाला चंदन किंवा रक्तचंदन किंवा इतर कुठल्याही प्रकारची जर झाडं हवी असतील तर या नंबरशी संपर्क करा आणि जर समजा तुम्हाला आवडल्या स्वतः येऊन बघू शकता। नारळाच्या बऱ्याचशा व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत। श्रद्धा नर्सरीलाच संपर्क करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।